बाळाचा इथंच बसलाय मी. बाळाचं नाव बाळाचं तू गेला तिकडे. निश्चितच या दरम्यान आमचे सचिन दादा नलावडे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत आहे. देवनाव गावचे आमचे सचिन दादा नलावडे यांच्या शृंखलेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर निश्चितच स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला मात्र फलंदाज मात्र जाताना दिसत आहेत. विहान आणि पियुष. स्ट्राईकला आहे पियुष. काय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे कोंदिवडे संघाकडनं दत्ता. सार्थक राहिले कोणी ना गाडी नव्हतो का सुट्टी. निश्चितच आजच्या दिवसातील मात्र दुसरा सामना आपण पाहतो. या ग्राउंडवरती आजचा शेवटचा दिवस आहे. दहिवली विपक्ष कोंदिवडे संघ. फलंदाजी मार्कवरती मला पाहायला मिळते दहिवली संघाकडून रिहान पहिलं षटक. गोलंदाज मात्र गोलंदाजीवरती सुसज्ज आहे दत्ता. पाहूया पहिलं स्लॉक षटक आहे. पहिला चेंडू फुलटच चेंडू पंचांनी मारण्यात तो स्वैर घोषित केला चेंडू. एक 1+ अशा 2 अशा धावा मिळतील या चेंडूवरती. आणि चेंडू देखील पंच फ्री हिट आहे का. निश्चितच हा चेंडू देखील एक फ्री हिट असेल पर्वणी या फलंदाजासाठी. पाहूया त्याचा किती खरपूस समाचार घेतो या फलंदाज रियान. हा चेंडू सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. फेक ही होते. याच दरम्यान मात्र 2 धावा निश्चित प्रमाणे मिळतात. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 4 या अंकावरती. पहिला चेंडूतील आता मात्र पहिला चेंडूचा खेळ संपलाय. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पोशीर संघाला एक विनंती असेल की यानंतर लगेचच तुमचा सामना होईल. विजयी संघा दरम्यान कुठेही जाऊ नका तुम्ही. पुढील चेंडू सुरेख फटका आपण पाहतो. चेंडू जातोय का बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू मात्र वेध घेतो बाउंड्री लाईनचा चेंडू. या चेंडूवरती आल्या 4 धावा. 4 धावेने निश्चितच धावसंख्या आता मात्र वाढली आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा स्कोअर बोर्डवरती लागल्यात. आता कुठेतरी खरपूस समाचार घेताना दिसतोय हा फलंदाज रिहान. पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा त्याच दिशेने चेंडू मात्र जातोय. पुन्हा एकदा चौकार. आपण म्हणतो ना ऑफसाईडचा बादशाह या फलंदाजाला मांडलं जावं लागेल. कारण की सुरेख फटका त्याच दिशेनं त्याचप्रमाणे सातत्य राखलंय आणि निश्चितच 4 धावा मात्र घेतोय. या 4 धावांनी मात्र धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावरती. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि या चौकार हॅट्रिक वरती मात्र हा फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया हा चेंडूवरती निश्चितच चौकार येतोय का. सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसातील मात्र चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजाकडनं रिहान कडनं. निश्चितच दैवली संघ मात्र निश्चित खुशीत आहे. टाळ्या वाजवत आहेत. जोरदार प्रोत्साहन द्यायचं आपल्याला टाळ्या वाजून या फलंदाजाला. चार चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 16 धावा या स्कोअर बोर्डवरती लागल्यात. पुढील चेंडू मात्र दत्ता तयार आहे. हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न मात्र फटका फसलाय. आता मात्र बाद होणार. परतावं लागतंय या फलंदाज रिहानला. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाज दत्ताचा. पहिला गडी मात्र बाद झालाय. 16 धावसंख्येतून काढण्यासाठी तेजस एक नौका फलंदाज मात्र जातोय या क्रीजवरती.
अजून पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 1/16 अशी झाली आहे त्या देवळी संघाची. याच दरम्यान मात्र शेवटचा चेंडू या स्लॉग ओव्हर षटकातील. हा चेंडू देखील सुरेख चेंडू टाकला होता, मात्र पुन्हा एकदा जेलबाद परतावं लागतंय. आल्या पावली परत यावं लागतंय या तेजसला. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा म्हणावी लागेल. दत्ताची कुठेतरी कमबॅक केलाय आणि 2 गडी मात्र गाळत केलेत. आता मात्र काय पाहतोय, दादा फलंदाज जो मानला जातो तोच दादा बाला दादा मात्र आता मैदानात वरती जातोय. आता येणारे 18 चेंडू असतील निश्चितच आणि त्याचा खरपूस समाचार आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान विराट कन्स्ट्रक्शनचे सर्वा भावड्या म्हणजे सौरभ बोराडे इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण यायचं स्टेजवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तो मुलगा काय निश्चितच आपण पाहतोय या मैदानावरती पियुष हे बाळादादांचेच सुपुत्र आहेत आणि बाप तसा बेटा अशा प्रकारची आपल्याला ही जोडगोळी मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पाहूया किती धावसंख्येचा डोंगर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पियुषला अजूनपर्यंत मात्र या 6 चेंडूवरती स्ट्राईक नव्हती मिळाली. आता स्ट्राईक मात्र त्याला मिळाली आहे. तर या षटकातील या सत्रातील दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज प्रतीक कोंदिवडे संघाकडनं. पहिलं षटक संपलं. 16 या धावसंख्येवरती धावून टेपलाय तो दैवली संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र पियुष कुठेतरी स्ट्राईकला. पियुष धनवी त्यांच्या समेत मात्र त्यांचे वडील बाळा धनवी देखील नॉन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू पियुषचा, प्रतीकचा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलं प्रतीक आपल्या या संघासाठी कोंदिवडे संघ. पियुष मारण्याच्या बेतामध्ये मात्र कुठेतरी चेंडू आणि फळीचा संपर्क नाही होत आहे. चेंडू मात्र विसावतोय तो यष्टिरक्षकाकडे. एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र करतोय प्रतीक. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत कुठेतरी 16 धावसंख्येवरती बांधून ठेवण्यात यश मिळवलंय या कोंदिवडे संघाला. पुढील चेंडू आता मात्र खरपूस समाजात चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. जशाच तसे उत्तर. तू जर निर्धाव चेंडू टाकू शकतो तर मी देखील षटकार मारू शकतो आणि माझ्या नावात देखील बाळा धर्मी लागलेलं आहे असं पियुष हा दाखवून देतो त्या गोलंदाजाला. एक सुरेख फलंदाजी पहिल्या दुसऱ्या चेंडूवर मध्ये षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 22 अंकावरती. याच्या दरम्यान आमचे तुषार दादा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील एक विनंती असेल, आपण देखील एक स्टेजवरती येऊन बसायचं आहे. स्वागत आहे आपल्या शृंखलेमध्ये. पुढील चेंडू, हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र आता पुन्हा एकदा विसावतोय तो यष्टिरक्षकाकडे. एक निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता होतीये. कुठेतरी गोलंदाज कधीतरी हवी होते तर कुठे फलंदाज मात्र हवी होते या क्रिकेट या संघावरती आपण पाहतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा एकदा मात्र 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं कुठेतरी ढकलून दिला. स्ट्राईक रोटिवेट करतो आपल्याच, परंतु कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावेचा भुगतान मात्र करावं लागेल. जिथे एकच धाव होती तिथे मात्र अतिरिक्त 1 धाव अजून दिली या क्षेत्ररक्षकाने. 2 धावाने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या अंकावरती. पुन्हा एकदा पियुष मात्र स्ट्राईकला. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू थोडासा बाहेर ठेवला. फलंदाज मात्र मारण्याच्या बेतात होता परंतु कुठेही चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो मात्र निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक पाहायला गेलं तर सुरेख हा षटक हाताळले या प्रतीक या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार जर वगळला तर त्याप्रमाणे बाकी सुरेख फेकी त्यांनी केलेली आहे. शेवटचा चेंडू मात्र असेल. हा चेंडू मात्र स्वैरी चेंडू घोषित करतात पंच. एक
अवांतर धाव मात्र निश्चितच मिळते. या अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 16 धावा होत्या, परंतु इथं या षटकामध्ये कुठेतरी बांधून ठेवण्यात यश मिळवलं या गोलंदाजानं. आता एक शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार या दुसऱ्या षटकातील. निवृत्ती दादा चोरे कुठे असतील तर त्यांना एक विनंती असेल की आपण स्टेजवरती व्यवस्थापन स्थानापन्न व्हा. हा चेंडू पंच निर्धाव चेंडू निश्चितच. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावीवरती जाऊन ठेपला तो दहिवली संघ. कुठेतरी प्रतीक ह्या दुसऱ्या षटकामध्ये हावी ठरलाय तो या दहिवली संघावरती. हा एक इनिंग करतो मी. निश्चितच आमचे मित्र राम वाघमारे यांचं देखील या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चांगले समालोचक आहेत ते आपल्या वेणगाव संघाकडनं. निश्चितच एक चांगली कामगिरी करत असतात. क्रिकेटर देखील होते. आम्ही एकत्र खेळलोय. रेडी इकडे रेडी काय पडली का. चला पंच सामना चालू करा लगेच. खूप उशीर होतोय या सामन्यामध्ये. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. तर नौका गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. विकी सांघिक तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते विकी. फलंदाजी मार्कवरती आता मात्र कुठेतरी बाळादादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकानंतर मात्र आता कुठेतरी स्ट्राईक वरती येताना दिसत आहेत. विकी मात्र तयार आहे तिसऱ्या षटकासाठी. त्याचप्रमाणे फलंदाजी मार्कवरती बाळादादा धनवी, एक कर्जतचा स्टार खेळाडू. पहिला चेंडू सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सुरेख फटका मारला लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. त्याचप्रमाणे चांगली फेक. चेंडूचं क्षेत्ररक्षण होतं. फेकी होते. 1 धाव मात्र निश्चितच मिळते. या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 26. कुठेतरी धावा रोखण्यामध्ये यश मिळवलं या कोंदिवडी संघानं. आता मात्र पियुष आणि बहादुरांना ओळखावं लागेल. कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभारावा लागेल जर या सामन्यामध्ये आपल्याला टिकाव ठेवायचं असेल तर. अजून ही तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फलंदाज मात्र प्रतीक पियुष. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्यात यश मिळतं. फेकी होणार का. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं होतं. फेकी होते. 1 धावच फक्त मिळते. कुठेतरी मोठे फटके आपल्याला पाहणं गरजेचं असणार या मोठ्या धावसंख्येसाठी दहिवली संघाला. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक काय करतोय. कोणाचा झेल सोडतोय तर बाळादादा सारख्या माणसाचा आणि या चांगल्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडताय. कुठेतरी याचं भुगतान निश्चितच तुम्हाला करावं लागणार आहे. पण या दरम्यान या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव मिळाली आहे. या एका धावेने मात्र धावसंख्या निश्चितच वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकावरती.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडूचा हाता मात्र खरपूस समाचार, पियुषच्या बॅटीतून 6 धावेसाठी मात्र चेंडू फेकून दिला. चेंडू जातोय षटकार. हा खराब चेंडू होता, निश्चितच ओळखला पियुषनं आणि त्याला लॉंगॉनच्या डोक्यावरनं मात्र षटकारासाठी फेकून दिलं. एक 6 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 1-2 बाद 34 या अंकावरती. निश्चित एक स्वेर चेंडू आहे. स्वेर चेंडूवरती 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतात. या 2 धावेने धावसंख्या मात्र 36 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. कुठेतरी सुरुवातीच्या 3-4 चेंडूवरती चांगली कामगिरी करणारा गोलंदाज आता मात्र कुठेतरी लय भरकटलेला दिसतोय हा गोलंदाज प्रतीक मनीष. तो विकी मनीष हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू. दादा मात्र पुढे सरसावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतात. 3रा षटक संपण्याचा इशारा येतो पंचांचा. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या अंकावरती. सरासरी 12च्या धावसंख्येने खेळतात हे खेळाडू. 36 धावा या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत लागल्यात. यानंतरचा जो सामना होणार आहे धारणी वर्सेस मोरिया जांबिवली, त्यांची करायची का? अच्छा माफ करा. यानंतर पोशीर संघ आणि या संघामध्ये जो विजयी होईल या संघांमध्ये दरम्यान सामना होईल. चला कोंदिवडी संघ लगेच आपण खेळायचंय. वेळ खूप उशीर झाला आपल्याला इथे. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय अनिकेत. तर मैदानावरती आपण पाहतोय 4थं षटक. 36 धावा अजूनपर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात लागल्यात दहिवली संघाच्या. पियुष जो सलामीचा फलंदाज आतापर्यंत आलाय तो अजूनपर्यंत मैदानावरती आहे आणि त्याला या षटकामध्ये सर्वाधिक जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. कुठेतरी 50-55 धावा तरी या स्कोर बोर्डवरती लागल्या पाहिजेत. अशा प्रकारे खेळी काढावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. हा चेंडू पहिला चेंडू मात्र चेंडू सुरेख फटका खेळलाय. चेंडू जातोय या क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी चौकार. मी म्हटलं होतं निश्चितच या 6 चेंडूवरती मोठ्या धावा उभाराव्या लागतील. पियुषला सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. पाणी प्यायलीस का? पाणी पाहिजे का? मग कुठे लागला? ती पडीच असते पडी. पुढील चेंडू हा चेंडू देखील सुरेख पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. गॅपच्या दिशेने जातोय चेंडू. ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आउटफील्ड खराब असल्या कारणानं चुकी करतोय. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावेने मात्र निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42च्या घरामध्ये. आता मात्र कुठेतरी खरपूस समाचार घेताना दिसतोय हा फलंदाज पियुष. अजून 4 चेंडू शिल्लक या पहिल्या सत्रातील. हा चेंडू देखील सुरेख मारला परंतु उंच चेंडू उडाला. चेंडू पाहूया. आता मात्र झेल बाद होते. परतावं लागतंय पियुषला. पियुषच्या पारीचा होतोय अंत. 3रा झटका बसला देवली संघाला 42 धावेवरती. याच दरम्यान वैभवजी बोराडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या शृंखलेमध्ये. आपण देखील स्टेजवरती स्थान बनवायचं.
प्रथमेश आता मात्र पियुषची जागा भरून काढण्यासाठी क्रीज वरती जाताना दिसतोय. अजूनही पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नौका फलंदाज मात्र फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रथमेश, तर नॉट सेकंड वरती बाळादादा धनवी. हा चेंडू पुन्हा मारण्याच्या बेतात चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू विसावतो यष्टीच्याकडे, निर्धाव चेंडूची मात्र सांगता होतीये. कुठेतरी कमबॅक करतो गोलंदाज अनिकेत. शेवटची 2 चेंडूचा खेळ बाकी. हा चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता, जखडून ठेवलंय फलंदाजाला. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाजाचा. कुठेतरी धावा रोखण्यात यश मिळवलंय त्यानं. आता मात्र फक्त शेवटचा चेंडू बाकी एक. हा चेंडू देखील उडवला, चेंडू मात्र जातोय, पकडणार का? पुन्हा एकदा चुकी होते. एक धाव निश्चित मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, 2 धावा देखील निश्चितप्रमाणे पूर्ण होतात. फेकी कुठेतरी चुकते का? आणि फलंदाज मात्र तिसरा धाव घेताना बाद होतोय. 2 धावाच फक्त मिळतात या चेंडूवरती. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या अंकावरती. तर पहिलं सत्र मात्र संपलंय. 44 धावा खेळून काढल्यात त्या दहिवली संघानं. 45 धावाचं आव्हान ठेवलं ते कोंदिवडी संघासमोर. निश्चितच यापुढील धावतर समीकरण किंवा वर्णन ऐकवतील माझे सहकारी मित्र राम वाघमारे यांना मी विनंती करतो की आपण लगेच कॉमेंट्री करण्यासाठी इथे यायचं. रामदादा वाघमारे आपण यायचंय. धन्यवाद माझे मित्र हरीश जाधव. चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं आणि आम्हाला एक संधी मात्र त्यांनी दिली समालोचन करण्याची आहे. नाव सांगायला तू? हा बोल ना. तू केला चला काय बोलले दरम्यान आजच्या दिवसातील हा दुसरा सामना वेंगाव या मैदानावरती रंगतोय. कोंदिवडे वर्सेस दैवली. तर पहिलं सत्र मात्र इथं झालेलं आहे. पहिल्या सत्रात मात्र 4 षटकामध्ये 41 धावा ना रे 44 धावा मात्र कुठून काढल्यात दैवली संघाने आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय कोंदिवडे संघासमोर. कोंदिवडे संघ आपली सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानात. कोंदिवडे संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. पंच आपण थोडं स्पीडअप घ्यायचंय. ह्या शृंखलेचा हा शेवटचा दिवस.
कोंदिवडे संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. विजय आणि सौरभ. सागर का? विजय आणि सागर. सौरभ आणि सागर. धारणी संघाचा संघनायक आणि मोरिया जांभेरी संघाचा संघनायक. कृपया आपले कोण उपस्थित असेल तर व्यासपीठाकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. जर आपला कोणी प्रतिनिधी इथं मैदानामध्ये असेल तर कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे, आपली उपस्थिती दाखवायची आहे. माननीय श्री पंढरी काका पालकर पोलीस पाटील वेणगावचे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तर कृपया आपण व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचं आहे. दैवली संघाकडनं पहिलं षटक मात्र हाकलण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तेजस. स्ट्राईक एंडवरती खेळतोय कोंदिवडे संघाकडनं सागर. आणि इथं मात्र चांगली अशी सुरुवात, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिलाच चेंडू मात्र निर्धाव चेंडूची फेकी करतोय तेजस हा गोलंदाज. येणारे 24 चेंडू आणि 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटक मात्र 11.25च्या सरासरीने मात्र चालावे लागेल कोंदिवडे संघाला. इथं मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये मात्र झेल होऊ शकतो. हलकीशी बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित होता आणि कोणतीही चुकी न करताना मात्र सुंदर झेल टिपला जातोय आणि पहिला झटका मात्र बसतोय सागर ह्याच्या स्वरूपामध्ये कोंदिवडे संघाला. पॉवर प्लेचं षटक मात्र देखील चांगलं हकललं जातंय. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली होती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळवतोय तेजस हा गोलंदाज. आता मात्र तिसऱ्या फळीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कोंदिवडे संघाकडनं भावेश. पंचेचाळीस धावांचा पाठलाग करायचा असेल तर निश्चितच प्रति षटक मात्र 11ची सरासरी मात्र राखावी लागेल कोंदिवडे संघाला. आणि इथं मात्र कव्हरमध्ये हलकासा ढकललेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. धावा रोखल्या जात आहेत. नाही, धाव नाही घेतली. 3 चेंडूची फेकी मात्र झाली. जबरदस्त गोलंदाजी, एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळतोय तेजस या गोलंदाजाला. अजूनही मात्र खातं ओपन झालेलं नाही कोंदिवडे संघाचं. या षटकातील पुढील चेंडू भावेश मात्र चेंडू टोलवतोय कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. तो एक धावने मात्र खातं ओपन केलं जातंय कोंदिवडे संघाकडनं भावेश या फलंदाजाकडून. आता मात्र डावखुरा फलंदाज जो सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता तो मात्र आता स्ट्राईक एंडवरती खेळतोय सौरभ. शेवटचे 2 चेंडू 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले तेजस या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल दैवली संघाच्या तेजस या गोलंदाजाची. पूर्णपणे मात्र देखील जखडून ठेवलं कोंदिवडे संघाच्या फलंदाजांना. 2 चेंडूमध्ये बघूया एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय की नाही. आणि इथं मात्र बघूया, आणि इथं हा षटकार आहे. एक सुंदर झेल टिपला होता परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र बाउंड्री लाईन वरती जाऊन आदळतोय आणि पंच मात्र षटकार घोषित करतायत. एक सुंदर झेल टिपला होता. जर निश्चितच हा झेल मात्र
जर हा गडी बाद झाला असता तर निश्चितच थोडंसं संकटामध्ये सापडला असता कोनिवडे संघ, परंतु भाग्य साथ देतोय सौरभ या फलंदाजाला. हा झेल टिपला होता परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र जाऊन सीमारेखेला टच झाला आणि पंचांनी मात्र षटकार घोषित केला. या षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 7 वरती जाऊन उधारते. इथं मात्र हलकासा ग्राउंड शॉट खेळलेला चेंडू, इथं मात्र 4 धावा मिळत आहेत. थोडीसे आउटफील्ड खराब असल्यामुळे मात्र जिथं एकेरी धाव होती तिथं मात्र 4 धावा मात्र मिळत आहेत. त्या म्हणजे कोंदिवडे संघाला धावा कशा काही येईना, गरजेचं राहील ते म्हणजे कोंदिवडे संघाला एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 11. 11ची सरासरी मात्र राखायची होती, ती राखण्यामध्ये मात्र देखील यश मिळतंय कोंदिवडे संघाच्या फलंदाजांना. निश्चितच ही एकच धाव होती परंतु थोडीसे आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू मात्र चकमा देऊन गेला क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जाऊन मात्र सीमारेखे पार झाला 4 धाव्यांसाठी. पंच मात्र इशारा करताय स्क्वेअर चेंडूचा. धावा किती झाल्या? धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती आणि इथं मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र टोलले चेंडू.
माईक तर ती मशीन जास्त पॉवर घेते. याला पाहिजे एवढी पॉवर नाही. 18 धावसंख्या मात्र 4 ने वधारते, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. इश्यू नाही होत तिकडून लांबचे आणलो ना इश्यू आहे कारण पॉवर डिवाइड होते ना लगेच. त्याच्यामुळे याला रन सांगितले मध्ये मध्ये सांगायचं. तिसरं षटक हकलण्यासाठी गोलंदाज दैवली संघाकडनं पियुष, आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र चांगला झेल टिपला जातोय. नाही का धावसंख्या मात्र झाले कोंदिवडे संघाची 18 ना 18. कोण गेलं काय? अकरा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता कोंदिवडे संघाला. धावसंख्या मात्र 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, आणि इथं मात्र मोठा फटका बघूया. इथं मात्र षटकार.
संस्कार